नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. भर लग्न मंडपातून अर्जुन गायब होणार आहे आणि लग्नाच्या दिवशी अर्जुन गायब होणार आहे. अशी कोणती परिस्थिती येणार आहे की ऐन लग्नाच्या वेळी मुहूर्ताला 2 तास बाकी असताना अर्जुन हा लग्न मंडपातून निघून जाणार आहे. हे कशामुळे होणार आहे आणि त्यानंतर कल्पना मात्र एक निर्णय घेणार आहे, तो म्हणजे अर्जुन आणि प्रियाचं लग्न मोडायचा. का तर प्रियाचा जो कारस्थानी चेहरा आहे तो कल्पनाच्या समोर येणार आहे आणि त्यामुळं या सर्व गोष्टी घडणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे, लाख मोलाचा आहे. तर प्रियाने आणि साक्षीने एक प्लॅन केलेला आहे. सायलीला नजर कैदेत ठेवलेला आहे. म्हणजे काही जे गुंड आहेत, जिप्रेवाला गुंड जो आहे, ज्याने सायलीवरती हल्ला केलेला होता, तो गुंडही त्याच्यामध्ये आहे आणि त्यांना तिथे नजर कैदेत ठेवलेला आहे. त्याचबरोबर साक्षी आणि प्रिया यांचं बोलणं चालू असतं. प्रियाचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही आत्ता लवकरात लवकर एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे त्या सायलीचा काटा काढायचा. हे सगळं प्रियाचं प्लॅनिंग सुरू असतं आणि ती ह्या सर्व गोष्टी बोलत असते, ती म्हणजे साक्षीबरोबर. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की कल्पना मात्र बिचारी विचार करत बसलेली असते. ती म्हणत असते की नक्की काय घडतंय, माझं मन मला असं का म्हणतंय की हे काहीतरी चुकीचं घडतंय. कारण माझं मन मला साथ देत नाही आहे. माझं मन मला वारंवार हे सांगतंय की नाही, काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण माझं मन मला सांगतंय की काहीही झालं तरीही माझा निर्णय तर चुकत नाही आहे ना, हे कल्पनाचं मन तिला सांगत असतं. आणि कल्पना मात्र त्याच गोष्टीचा विचार करत असते. इकडे प्रिया आणि साक्षी यांचं बोलणं सुरू असतं. साक्षीला प्रिया सांगत असते की काही झालं तरीही ती सायली तिथून बाहेर पडता कामा नये, कारण आम्ही उद्या नाशिकला जाणार आहोत. कारण प्रियाने ऐनवेळी तिचा निर्णय बदललेला असतो आणि लग्न हे नाशिकला करण्याचं ठरवलेलं असतं आणि त्यासाठी त्यांनी नाशिकला जायचा प्लॅन केलेला असतो. या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर प्रियाने अचानक हा निर्णय घेतलेला असतो. प्रियाचं असं म्हणणं असतं की जी मुलगी इथे रात्रीच्या वेळी येऊन, एवढे सगळेजण आपण असताना रात्रीच्या वेळी येऊन इथे दंगा घालू शकते, अर्जुनच्या रूममध्ये जाऊ शकते, तर अचानक ती इथं येऊन काही करू शकते, आपल्या लग्नात येऊन राडाही घालू शकते. त्यामुळं काहीही झालं तरीही आता आपण हे लग्न नाशिकलाच करायचं आहे असं प्रियाने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी प्रियाने हा मोठा निर्णय घेतलेला असतो. तर प्रिया सर्वांना ही गोष्ट सांगते तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण सगळेजण म्हणतात की एवढ्या अगदी अर्जंटमध्ये आपण हा निर्णय घेतो, ही गोष्ट चुकीची नाही आहे का, असं सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं. तेव्हा प्रिया म्हणते नाही, हे जर लग्न आपल्याला निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल तर आपल्याला हेच करावं लागणार आहे, असं प्रियाने सगळ्यांना सांगितलेलं असतं. आणि त्यामुळं प्रियाकडे आता प्रिया म्हणते की आपल्या कोणाकडे कोणताच ऑप्शन नाही, त्यामुळं आपल्याला हा निर्णय मान्य करावाच लागणार आहे. कारण पूर्णाजीची जी बहीण आहे ती नाशिकला आहे, तर आपण तिकडे जाऊन लग्न करायचं आहे, हे सगळ्यांनी ठरवलेलं असतं. त्यासाठी आता सगळेजण जायचं ठरवतात. मग सगळी तयारी झालेली असते. काही झालं तरी ही जी सायली आहे ती नाशिकला पोचणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी प्रियाने आता साक्षीला कॉल केलेला असतो आणि प्रिया साक्षीला सांगत असते की काही झालं तरीही ती मुलगी तिथे येता कामा नये, एवढी गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव. ती जर तिथे आली तर तुझं काय खरं नाही, एवढं लक्षात ठेव. कारण काही झालं तरीही ती जर तिथं पोचली तर तुला मी ढगात पाठवायला पाहणार नाही, असं ती साक्षीला बोलत असते. आणि ती साक्षीला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण काही झालं तर ती जर घराच्या बाहेर पडत असेल आणि वेळ जर पडली, तिला संपवायचा निर्णय घ्यावा लागत असेल तरीही तो घे, माझी तुला फुल परवानगी आहे, असं साक्षीला ती सांगत असते. कारण ती सायली काही झालं तरीही माझ्या लग्नात पोहोचली नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेव. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याच वेळी कल्पना तिथून निघालेली असते आणि कल्पनाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. कल्पना म्हणत असते की हे कसं शक्य आहे. कारण काहीही झालं तरीही कल्पना विचार करत असते की हे जे काय चाललेलं आहे हे कोणाशी बोलते ही, आणि सायलीला संपवायची भाषा का करत आहे ही, अशा पद्धतीनं का बोलत आहे, हे कल्पना विचार करत असते. आणि त्याचवेळी कल्पनाच्या लक्षात येतं नाही, माझं काहीतरी चुकतंय. कारण प्रिया जर अशा पद्धतीनं वागत असेल, सायलीला संपवायची भाषा जर ती करत असेल,
तर नक्कीच मला विचार करावा लागणार आहे. आणि हा डोक्यात तिच्या विचार आलेला असतो. त्याचबरोबर इकडे प्रतिमा पण म्हणत असते की अचानक तन्वीने हा निर्णय घेतलेला आहे की लग्न हे इथं न करता आपण हे लग्न जे आहे ते नाशिकला करायचं आहे, असा विचार तिनं केलेला आहे. हे जरी सगळं मान्य असलं तरीही महत्त्वाची गोष्ट ही आहे की काही झालं तरी तन्वीनं हा निर्णय अचानक का घेतला आहे, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो आणि सगळेजण त्याच विचारात असतात. सगळी तयारी झालेली असते. प्रिया आत येते आणि प्रियाचं हे बोलणं कल्पनाने ऐकलेलं असतं. कल्पनाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. कल्पना म्हणत असते सायली एवढ्या खालच्या थराला कधीच गेलेली नव्हती, कारण सायलीने आत्तापर्यंत ज्या गोष्टी केलेल्या होत्या तिने फक्त एकदा चूक केलेली आहे, म्हणून मी तिच्याशी अशा पद्धतीनं वागत आहे. परंतु आत्ता मला हे प्रियाचं जे वागणं दिसत आहे ते खूपच विचित्र आहे, कारण तिचं जे वागणं आहे ते भयानक आहे. कारण काहीही झालं तरीही तिचं चुकत आहे, कारण सायलीला संपवण्याचा निर्णय तिने का घेतलेला आहे हा प्रश्न इकडे प्रियाच्या बाबतीत कल्पनाला पडलेला असतो. कल्पना म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता मला हा सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. त्यासाठी कल्पना विचार करत असते आणि कल्पना म्हणते की मला जाऊन आता चैतन्याची भेट घेतली पाहिजे. म्हणून कल्पनाही चैतन्याला फोन करायला जाते. इकडे प्रियाला मात्र खूप घाई झालेली असते. प्रिया घरात सगळ्यांना म्हणत असते की आपल्याला लवकरात लवकर गेलं पाहिजे, आपल्याला लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे, आपण लवकर पोचलं पाहिजे, तरच ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. नाहीतर माझं लग्न होणं अवघड होऊन जाईल, कारण ती सायली वाटते तेवढी सोपी नाही आहे, ती कोणत्याही थराला जाऊ शकते. इकडे सायलीला आता चैतन्याचा फोन आलेला असतो. चैतन्याने सायलीला सांगितलं असतं की सायली वहिनी, तन्वीने अचानक निर्णय बदललेला आहे आणि तन्वीने हे लग्न जे आहे ते नाशिकला करण्याचं ठरवलेलं आहे. तेव्हा सायली आणि कुसुमताई यांना धक्का बसतो, कारण जर हे लग्न नाशिकला करण्याचा प्लॅन केला असेल तर आपल्यासाठी खूप अवघड ठरणार आहे. मग चैतन्य हे सगळं प्रिया सायलीला सांगत असतो. सायली आणि कुसुमताई दोघीही विचार करू लागतात की हे कसं शक्य आहे, आपल्याला आता तिकडे जाण्यासाठी काय करावं लागेल. आणि चैतन्य भाऊजी, तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे तन्वीने एक राडा घातलेला आहे. तन्वीने इथे घराच्या बाहेर काही गुंड ठेवलेले आहेत, म्हणजे आपली जनता चाळ आहे ना, त्या जनता चाळीच्या बाहेर ते गुंड आहेत आणि ते गुंड आम्हाला दोघींना घराच्या बाहेर पडू देत नाहीत, हे सायली सांगत असते. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की हो, माझ्या लक्षात ह्या गोष्टी आलेल्या आहेत आणि हे सगळं प्रियाने जाणून बुजून केलेलं आहे, तुम्ही घराच्या बाहेर पडू नये त्यासाठी तिनं हे केलेलं सगळं कारस्थान आहे, असं चैतन्य सांगत असतो. त्यावरती इकडे चैतन्याला सायली म्हणते, मग चैतन्य भाऊजी आता काय करावं लागेल आपल्याला. चैतन्य म्हणतो की हो, मीही त्याच गोष्टींचा विचार करतोय, यातून काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे. हे चैतन्य आणि सायली यांचं बोलणं सुरू असतं. त्याचवेळी चैतन्य म्हणतो की मला ना मावशीचा फोन येतोय. तर इकडे कल्पना चैतन्याला कॉल करत असते, कारण कल्पना बघायला आलेली असते की जनता चाळीच्या बाहेर नक्की काय झालेलं आहे. आणि मग चैतन्य म्हणतो की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, ही गोष्ट चैतन्याच्या लक्षात आलेली आहे. मग चैतन्य म्हणतो की सायली वहिनी 2च मिनटं, मला ना कल्पना मावशीचा कॉल येतोय. आणि मग कल्पनाचा कॉल जेव्हा चैतन्य उचलतो तेव्हा त्याला धक्का बसतो. कल्पना म्हणते की चैतन्य, माझ्या कानावर जी गोष्ट आलेली आहे ती तुला कळली का. तेव्हा चैतन्य म्हणतो की काय कळलंय. तेव्हा कल्पना सांगते की सायलीच्या घराबाहेर तन्वीने गुंड पाठवलेले आहेत. तेव्हा चैतन्य म्हणतो की हो, कालपासून ते गुंड तिथं आहेत आणि सायली वहिनीला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सगळं चैतन्य कल्पनाला सांगत असतो. कल्पना म्हणत असते काय, एवढ्या खालच्या थराला. तेव्हा कल्पनाला चैतन्य सांगू लागतो की कल्पना मावशी, तुझ्या लक्षात आलं नसेल, आजपर्यंत मला सांग, आपल्या घरामध्ये मला घरातून कोणी जायला सांगितलं होतं का. बरं, मी अर्जुनचा खूप जवळचा मित्र आहे, त्याहीपेक्षा लहानपणापासून तुम्ही मला सांभाळलेलं आहे. मी अनाथाश्रमात लहानाचा मोठा झालो, पण मला खरं घडवलेलं आहे तू आई म्हणून माझ्यावरती प्रेम केलं. पूर्णाजी माझी आजी आहे, पूर्णाजीनं मला जीव लावला. प्रताप काका माझे बाबा झालेले आहेत, अर्जुन आणि अश्विन माझ्या भावासारखे आहेत. एवढं सगळं असून मी का असं वागेल सांग ना. आणि तुम्ही सगळ्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला, कारण ती तुम्हाला त्यांच्या इन्फ्लुअन्सखाली आणण्याचा प्रयत्न करत आहे. कल्पना मावशी, तुझ्या लक्षात आलं नाही की तन्वीने काय काय गोंधळ घातलेले आहेत. आम्हाला तर असा डाऊट आहे की तन्वी जी आहे ती खरी तन्वी नाही आहे, ती कोणतरी दुसरीच फ्रॉड व्यक्ती आहे, असा आम्हाला सगळ्यांना डाऊट आहे, हे चैतन्य सांगत असतो. तेव्हा कल्पना म्हणते म्हणजे. तेव्हा तो सांगतो की हो, जे खरं आहे ना तेच मी सांगत आहे, कारण ती जी आहे ती खरी तन्वी नाही आहे. मला तिच्या पायावरती तुळशीपत्रही दिसलं नव्हतं. मी अर्जुनलाही म्हणलं होतं, पण त्यानंतर आम्हाला तिच्या पायावरती तुळशीपत्र दिसलं.
आणि त्याचबरोबर त्यानंतर 2 दिवसांनी तुळशीपत्र अर्जुनला दिसलं, पण जेव्हा आम्ही बघितलं होतं तेव्हा ते तुळशीपत्र दिसलं नव्हतं. याचाच अर्थ काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे की तन्वीच्या पायावर तुळशीपत्र आहे आणि रविराज काकांनी त्या तुळशीपत्राची खूण जी आहे ती चेक केलेली आहे आणि तिला घेतलेलं आहे, पण तिच्या पायावरती तुळशीपत्र नव्हतं. जेव्हा मी पाहिलेलं होतं तेव्हा ते नव्हतं, मग अचानक कुठून आलं हा प्रश्न माझ्यापुढे उभा राहतोय, असं चैतन्य सांगत असतो. आणि चैतन्य जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा कल्पना म्हणत असते की मी आत्ता सायलीच्या घराच्या बाहेर आले, मला सायलीला भेटायचं आहे. तेव्हा चैतन्य सांगतो की हो, सायली वहिनी घरीच आहे, कारण तिला घराच्या बाहेर पडता येत नाही. आणि कल्पना मग सायलीला कॉल करते आणि सायलीला म्हणते की सायली, मी तुझ्याकडे आलेली आहे. सायलीला धक्का बसतो. सायली म्हणते आई तुम्ही या ना. तेव्हा कल्पना म्हणते की हो. मग त्या गुंडांच्या तिथून येताना कल्पना मात्र कुसुमताईला म्हणते की मला दुसऱ्या रस्त्याकडे तुम्ही या न्यायला. तेव्हा कुसुमताई म्हणते की थोडंसं तिथून पुढे या, मी तुम्हाला तिथं न्यायला येते, असं ती सांगत असते. आणि त्याचवेळी कुसुमताई ही आता आणायला गेलेली असते आणि त्याच नंतर आपल्याला पाहायला मिळतं की कुसुमताई ही कल्पनाला घेऊन घरी येते. आणि कल्पना घेऊन जेव्हा कुसुमताई घरी येत असते तेव्हा मात्र खूप मोठ्या गोष्टी घडत असतात. त्या म्हणजे की या सगळ्या गोंधळामध्ये एवढं सगळं घडलेलं असतं, परंतु यामध्ये एक मोठी गोष्ट घडलेली असते, ती म्हणजे कल्पनाने आता सायलीच्या बाजूने येण्याचं ठरवलेलं असतं. कल्पना ही सायलीसाठी मदत करायला धावून येत असते. या सर्व गोष्टी घडत असतात. चैतन्यानेही लाख मुलाची कामगिरी बजावलेली असते, कारण चैतन्याने आता कल्पनाला प्रियाबाबतीत सर्व सत्य सांगितलेलं असतं आणि त्याचमुळं इकडे चैतन्याने जे सत्य सांगितलेलं आहे त्यामुळंच ह्या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. पण इकडे घडतं वेगळंच. जेव्हा आता कल्पना ही सायलीला भेटायला येते आणि ती ठरवते तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट घडते आणि ती म्हणजेच कल्पना सायलीला भेटते, तिची माफी मागते, तिला सांगू लागते माझ्याकडून चुकलं, खरंच मला माफ कर सायली. आत्तापर्यंत मला प्रत्येक वेळेस असं वाटत होतं की या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तन्वी माझ्या आहे, तन्वी आमची आहे, तू चुकीची आहे, आमच्या मनामध्ये भरवलं होतं म्हणून सगळ्या झालेल्या होत्या. तेव्हा सायली म्हणते आई तुमचे गैरसमज मिटले ना, मग बस मला काहीच नको आहे, असं सायली स्पष्टपणे सांगते. कल्पना म्हणते की खरंच मला माफ कर आणि म्हणते की आता काही झालं तरी तुझं आणि अर्जुनचं लग्न मी लावून देणार आहे. पण एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, कारण तन्वीने खूप मोठा गोंधळ घालायचं ठरवलेलं आहे, तिने तुझ्या जीवावर उठलेली आहे आणि म्हणूनच मी तुला इथे सावध करण्यासाठी आलेली आहे, असं कल्पना इकडे सायलीला सांगत असते. तेव्हा सायली म्हणते हो, ते माझ्या लक्षात आलेलं आहे, तिने माझ्या जीवावरच उठलेली आहे आणि त्यासाठी तिनं हा सगळा कांड सुरू केलेला आहे, असं सायली सांगत असते. तेव्हा कल्पना म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझ्या आणि अर्जुनच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही. तेव्हा सायली पण खुश झालेली असते. सायली म्हणत असते की आई तुम्ही माझ्यासोबत आहात ना, बस आता मला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची गरज नाही, असं सायली सांगत असते. आणि मग कल्पना आता तिथून निघायला लागलेली असते आणि त्याचवेळी इकडे जे गुंड आहेत ते कल्पनाला पाहतात आणि कल्पनाच्या बाबतीत इकडे सगळ्यांना सांगितलं जातं आणि त्यांना म्हणतात की ही अर्जुनची आई आहे आणि ही अर्जुनची आई इथे सायलीकडे आली होती. ही गोष्ट आता प्रियाला आणि साक्षीला कळते आणि त्या क्षणी तिथे कल्पनाला किडनॅप केलं जातं. प्रियाचे जे गुंड आहेत ते कल्पनाला ताब्यात घेतात आणि ते तिला किडनॅप करतात. तेव्हा प्रिया सांगते की ती जर सायलीला जाऊन भेटली असेल तर आपल्याला एक गोष्ट केली पाहिजे, लग्न होईपर्यंत काहीही झालं तरीही ती बाई इथे येता कामा नये, हे सगळं आता ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे गोष्टी घडत असतात. सगळ्यात मोठी गोष्ट असते ती म्हणजे कल्पना का घरी येत नाही आहे. कल्पना मंदिरात जाते म्हणून सांगून गेलेली असते, मग ती अजूनपर्यंत का घरी आलेली नाही हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण टेन्शनमध्ये असतात आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की कल्पना अजूनपर्यंत घरी आलेली नाही. तेव्हा अस्मिता म्हणत असते की मम्मा कुठे गेलेली आहे, कारण तिने तर मंदिरात जाते म्हणून सांगून गेलेली होती, पण अचानक मम्मा तिकडं का गेली हा प्रश्न अस्मिता विचारत असते. आणि त्याचवेळी अर्जुनच्या लक्षात येतं, कारण चैतन्य अर्जुनला फोन करतो, अर्जुनच्या लक्षात गोष्टी आलेल्या असतात, म्हणून तर अर्जुनने यांचे सगळ्यांचे कॉल जे आहे ते ब्लॉकला पडलेले असतात, ते ब्लॉकलिस्टमधून काढलेले असतात. हे सगळं प्रियाने केलेलं असतं आणि अर्जुनच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते, म्हणून तर अर्जुनने तो निर्णय घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणतो की काही झालं तरीही मला आता मम्माला वाचवणं गरजेचं आहे आणि या प्रियाचं सत्य सगळ्यांच्या समोर आणणं गरजेचं आहे, हा निर्णय अर्जुनने घेतलेला असतो. आणि अर्जुन म्हणतो की काही झालं तरी मी मम्मापर्यंत पोहोचणार आहे आणि मम्माला मी काहीही होऊ देणार नाही.
हे अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि इकडे आता साक्षी त्याचबरोबर प्रिया अर्जुनला कॉल करतात. साक्षी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता निघालेला आहे शोधायला हे आम्हाला माहिती आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही तू आत्ता कोणालाही शोधायला जाऊ नकोस. तू जर तुझ्या आईला शोधण्याचा प्रयत्न करत असशील तर आम्ही तिला संपवू आणि तुला त्याच्यामध्ये अडकवू. साक्षीनं हे सगळं बोलणं चालू असतं आणि ते बोलणं इकडे अर्जुन ऐकत असतो. त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुनचा जो पोलीस मित्र असतो तो अर्जुनच्या मदतीला आलेला असतो आणि तो म्हणत असतो की तू अर्जुन काळजी करू नको, मी आहे, मी तुझ्या आईला शोधून काढेल. तुझी आई आणि माझी आई एकच आहेत, त्यांना शोधणं हे माझं कर्तव्य आहे. आणि आता घरातून अर्जुन गायब झालेला आहे. अचानक हे सगळं घडलेलं आहे, त्यामुळं घरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतं. हे सगळं काय झालं हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन तू जा लग्नाचं नाटक कर, मी इकडे मावशीला शोधून घेऊन येतो, तू मावशीची काळजी करू नको असं चैतन्य सांगत असतो. आणि चैतन्याने आता ठरवलेलं आहे त्याप्रमाणे चैतन्य अर्जुनचा जो मित्र आहे पोलीस मित्र त्याच्या मदतीने जातो आणि इकडे कल्पनाला शोधू लागतो. कल्पना मात्र एका अशा ठिकाणी असते, एका गोडाऊनमध्ये असते आणि चैतन्य त्याचबरोबर तिथे सायली हे सर्वजण कल्पनाला शोधायला बाहेर पडलेले असतात. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनच्या मित्रांनी बरोबर शोधलेलं असतं. म्हणजे जो पोलीस असतो तो इन्स्पेक्टर आणि त्याचबरोबर चैतन्य आणि सायली हे सगळेजण शोधत असतात. अर्जुनने इकडे सर्व गोष्टी करायचं ठरवलेलं असतं. अगदी लग्नाच्या तयारीपर्यंत सगळं तयार करायचं आहे हे अर्जुनने ठरवलेलं आहे. आणि ऐन वेळी तिथे एंट्री होणार असते ती कल्पनाची, कारण अर्जुनला माहिती असतं एकदा का कल्पना आली की सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत. त्यामुळं काही करून जोपर्यंत मम्मा येत नाही तोपर्यंत मला ही परिस्थिती हँडल केली पाहिजे. जर मी मम्माची वाट बघितली नाही तर ही लोकं ह्या दोघी इतक्या नालायक आहेत, एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतात की त्या माझ्या मम्माला मारूनही टाकू शकतात, हे अर्जुनच्या लक्षात असतं. म्हणून तर अर्जुनने त्याच्या मित्राच्या मदतीने चैतन्याच्या मदतीने एक प्लॅन केलेला असतो आणि सायलीला ह्या सर्व गोष्टी माहिती असतात. कारण कल्पना काही करून लग्नात पोहोचू नये असा प्रियाचा प्लॅन असतो आणि तो प्लॅन आता चैतन्य, सायली आणि अर्जुनने उधळलेला असतो. ऐनवेळी मंगलाष्टिका चालू असतात, सगळं सुरू असतं. अर्जुन सगळ्यांना सांगतो की मम्माने असं ठरवलेलं आहे की हे लग्न आपण करायचं ठरवल्यापासून आपल्या घरामध्ये खूप मोठे प्रॉब्लेम येत आहेत, खूप अपशकुन, म्हणून मम्माने ठरवलेलं आहे की हे लग्न लागेपर्यंत मी तिथे मंदिरात अभिषेक करत बसणार आहे. त्यामुळं मम्मा लग्नाला येणार नाही, कारण तिथूनच ते लग्न ती पाहणार आहे असं अर्जुन सांगत असतो. त्याचबरोबर इकडे चैतन्य त्याचबरोबर सायली आता 2 तासामध्ये हे सर्व करायचं असतं. ही खूप मोठी जबाबदारी असते आणि त्यामुळं त्यांनी दोघांनी शोधकार्य सुरू केलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता मंगलाष्टिका सुरू झालेल्या असतात. 2 मंगलाष्टिका होतात, 3री मंगलाष्टिका होते. अर्जुनला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. आता काय करू, हे सगळं कसं मॅनेज करू? एकदा का जर माझं ह्या तन्वीसोबत लग्न झालं तर आयुष्यभरासाठी माझं वाटोळं होणार आहे. माझी मम्मा तिथं अडकलेली आहे, सायलींची अवस्था वाईट आहे. अर्जुन याच गोष्टीचा विचार करत असतो आणि अगदी शेवटच्या 2 मंगलाष्टिका राहिलेल्या असतात. आणि त्याचवेळी तिथे इन्स्पेक्टर, चैतन्य आणि सायली यांची कल्पनाला घेऊन एंट्री होते. कल्पना म्हणते की थांबवा हे लग्न असं म्हणत कल्पना किंचाळते आणि सगळ्यांना सांगू लागते की हे लग्न नाही होऊ शकत, कारण ही जी मुलगी आहे ही खोटारडी आहे, हिने आपल्याला आत्तापर्यंत फसवलेलं आहे, काहीही झालं तरी हे लग्न होऊ शकणार नाही असं म्हणत कल्पना चवताळलेली असते. आणि तिथे जाऊन प्रियाच्या कानाखाली वाजवायला सुरुवात करते. तिला म्हणते की तुला लाज कशी वाटली नाही? प्रत्येक वेळेस तू काही ना काही कांड करत राहत आहे आणि आम्ही मात्र तुला समजून घ्यायचं आहे. काहीही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरीही तुला आम्ही कधीच इथे ॲक्सेप्ट करणार नाही, कारण तू तन्वी नाही आहेस, तू कोणीतरी दुसरीच फालतू मुलगी आहे आणि ते माझ्या सायली आणि अर्जुनच्या आयुष्याचं वाटोळं करायला आलेले आहे. त्यामुळं मी तुला सोडणार नाही असं म्हणत कल्पना मात्र भयानक चिडलेली असते. आणि कल्पना म्हणत असते की काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही आणि म्हणते की हे लग्न होणार नाही. आता हे मंडपात लग्न होणार आहे ते म्हणजे अर्जुन आणि सायली यांचंच. पुन्हा रविराज सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा कल्पना सांगू लागते की मला हिने आणि साक्षीने किडनॅप केलं होतं, का तर मी सायलीला भेटायला गेलेली होती. मला हिचं सत्य कळेल आहे, हिने साक्षीच्या गुंडांना सुपारी दिलेली होती सायलीला मारायची, सायलीला जीवे मारण्याची सुपारी हिनं दिलेली होती आणि या सर्व गोष्टी हिनं केलेल्या आहेत. कल्पनाने जेव्हा हे सत्य सर्वांना सांगितलेलं असतं तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.